नमस्कार. TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जो आपला पीक विमा आहे तो कधी मिळणार. तर बघा 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा. पहा कोणाच्या खात्यात किती जमा होणार. तर 8 दिवसात जो आपला पीक विमा आहे तो आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत की किती पैसे येणार याची संपूर्ण जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा. पहा वेळ आणि तारीख. तर बघा पुढील 8 दिवसामध्ये काय होणार आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो पीक विमा आहे तो जमा होणार आहे. आणि आता आपण काय करणार आहोत की त्याची तारीख आणि वेळ ही जाणून घेणार आहोत की कधीपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर बघा आता महाराष्ट्र राज्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गावर मोठा आर्थिक ताण निर्माण झालेला आहे. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये यंदा काय झालेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. खूप मोठा अवकाळी पाऊस झाला आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की जे आपण शेतकरी आहोत या शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक ताण आहे तो निर्माण झालेला आहे. विशेषतः धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे. तर बघा विशेषतः काय झालेलं आहे की सोयाबीन असो, कापूस असो या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे की शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. काही शेतकऱ्यांचे म्हणजे शेतीच उद्ध्वस्त झालेली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. तर बघा या परिस्थितीचे गांभीर्याने लक्ष घेत सरकारने काय केलेलं आहे की महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत, ज्यामध्ये पीक विमा योजना आणि विशेष आर्थिक मदतीचा समावेश आहे. तर बघा ज्यामध्ये काय झालेलं आहे की जो पीक विमा योजना आहे आणि विशेष म्हणजे जे आर्थिक मदतीचा समावेश आहे यामध्ये करण्यात आलेला आहे पीक विम्यामध्ये. आता नैसर्गिक आपत्तीची घोषणा. तर बघा ही जेव्हा सर्व जी परिस्थिती सरकारच्या लक्ष झाली तेव्हा सरकारने काय केलेले की पीक विमा योजनेबद्दल मोठी घोषणा केलेली आहे. किती पैसे मिळणार याची संपूर्ण जी माहिती आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा आता राज्य सरकारने या अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आहेत. तर बघा राज्य सरकारने काय केलेलं आहे की हा जो अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आहेत. ही घोषणा केवळ औपचारिक नसून यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या मदतीचा लाभ घेता येणार आहे. तर बघा ही जी घोषणा ही केवळ औपचारिक नाही आहे, तर यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना जे विविध प्रकारच्या मदती आहे या मदतीचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार केलेला आहे. तर बघा विशेष म्हणजे सरकारने काय केलेलं आहे की हे जे संकट आहे या संकटाचा सामना करण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा, एक नकाशा तयार केलेला आहे. आता पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच ठरलेली आहे. तर बघा ही जी पीक विमा योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच त्यांच्यासाठी ठरलेली आहे. डिसेंबर महिन्यात सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होणार आहे. तर बघा डिसेंबर महिन्यात सुमारे जे 1.41 लाख शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी पीक विमा रक्कम आहे ही जमा होणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबवली जात आहे. बघा ही जी प्रक्रिया आहे ही पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबवली जाणार आहे. विमा रक्कम वितरणासाठी एक विशेष यंत्रणा स्थापन करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई वेळेत मिळण्याची खात्री आहे. तर बघा जी पीक विमा रक्कम आहे ही वितरणासाठी एक विशेष जी यंत्रणा आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे. आणि यामुळे काय होणार आहे की जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे या नुकसानीची जी योग्य भरपाई ही वेळ त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वितरणात करण्याची जी खात्री आहे ती आहे. राज्य सरकारने केवळ विमाधारक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित न ठेवता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा आता आपण जर पीक विमा जर तुम्ही भरलेला नसेल, याची जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये पीक विमा मिळणार आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे की राज्य सरकारने काय केलेलं आहे की जे केवळ विमाधारक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित न ठेवता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. प्रत्येक हेक्टरासाठी निश्चित केलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तर बघा प्रत्येक हेक्टरसाठी जी निश्चित केलेली जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये इथे जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्व स्तरांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर बघा या निर्णयामुळे काय होणार आहे की जे सर्व स्तरातील जे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. अवकाळी पावसानंतर अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. तर बघा अवकाळी पावसामुळे काय झालेलं आहे की जे शेतकरी अशा अनेक भागातील जे शेतकरी अशा शेतकऱ्यांना डबल पेरणी करावी लागली
आणि या परिस्थितीचा विचार करून सरकारने दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 7,000 रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. तर बघा, या परिस्थितीची जेव्हा सरकारने विचार केला आणि विचार केल्यानंतर सरकारने काय केलेलं आहे की शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 7,000 रुपयांची जी मदत आहे, विशेष मदत आहे, ती जाहीर केलेली आहे. ही रक्कम पुढील 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर बघा, ही जी रक्कम आहे ही पुढील 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. आता पीक पाणी प्रयोगांची भूमिका. तर बघा, आता पीक पाणी जी प्रयोग आहे या प्रयोगांची भूमिका काय आहे? तर बघा, नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचा वापर करण्यात येतो. 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात हे प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहेत. तर बघा, 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात जे प्रयोग आहे हे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहे. या प्रयोगांमुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणात योग्य भरपाई मिळण्याची खात्री आहे. तर बघा, या प्रयोगामुळे काय होणार आहे की जे शेतकरी अशा शेतकऱ्यांची जी नुकसान भरपाई आहे, या नुकसानीच्या प्रमाणात त्यांना योग्य ती भरपाई त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. आता शास्त्रीय पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. यामध्ये पीक सर्वेक्षण, नुकसानीचे मूल्यांकन आणि भरपाई रक्कम निश्चित या सर्व प्रकारच्या पारदर्शक पद्धतीने केल्या जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि न्याय भरपाई मिळण्याची खात्री आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेले हे निर्णय शेतकरी वर्गासाठी दिलासादायक ठरणार आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतलेले आहे हे निर्णय शेतकरी वर्गासाठी दिलासादायक ठरणार आहे. पीक विमा योजना आणि इतर आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तर बघा, ही पीक विमा योजना आणि जे इतर आर्थिक सहाय्य आहे या मदतीमुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना जे संकट आलेले आहे हे संकटातून बाहेर पडण्यास आता मदत होणार आहे. विशेष म्हणजे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर बघा, सरकारने जे हे निर्णय घेतले या निर्णयामुळे काय होणार आहे की जे सर्व क्षेत्रातील स्तरांतील जे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी मिळणार आहे. तर बघा, सरकारच्या या प्रयत्नामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्याची एक संधी मिळणार आहे. पीक विमा योजना आणि इतर मदत योजनांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य मिळणार आहे. तर बघा, यामुळे काय होणार आहे की पीक विमा योजना आणि जे इतर मदत आहे या मदतींना एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्यांवर काय होणार आहे की जे आर्थिक धैर्य आहे हे आर्थिक धैर्य मिळणार आहे. या निर्णयांमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या पुढील शेती व्यवसायासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तर बघा, या निर्णयामुळे काय होणार आहे की शेतकरी वर्गाला एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि काय होणार आहे की त्यांना पुढील जे शेती व्यवसायासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि जर तुमच्या काही समस्या असतील याबद्दल, जर तुम्हाला काही आणखीन कशाबद्दल जर व्हिडिओ पाहायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या कमेंट्स आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुमच्या काही अडचणी असेल तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देत असतो. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.